हॅलो स्टुडंट, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हा सगळ्यांना जय शिवराय. मी धनंजय परदेशी. उद्या आपला इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सचा 3चा पेपर. तर आता आपण बघूया मॅथमॅटिक्सचे इम्पॉर्टन्स क्वेश्चन जे की उद्याच्या पेपरला तुम्हाला दिसतील. मी ह्या व्हिडिओमध्ये आत्ता फक्त क्वेश्चन कव्हर करतो. पुढच्या व्हिडिओमध्ये मी ओव्हरऑल ते कसं सॉल्व करायचं काय आणि तुम्हाला माहिती माझ्या ट्रिक्स त्या आपण त्यात करून दाखवतो. आणि इफेक्टिवली मला माहिती आहे की नाही, मला चांगले मार्क पडलेले. पहिल्यापासून मला मॅथमध्ये आउट ऑफ मार्क पडते आलेले. तर माझ्या ज्या ट्रिक्स आहे त्याच्या बेसिसवर तुम्ही म्हणजे पेपर जरी कसं म्हणजे असं असं सॉल्व करशाल, आलं नाही तरी ते क्वेश्चन बरोबर टॅकल करशाल, एवढी मला गॅरंटी. कारण की माझ्या ट्रिक्सच अशा आहे. तर चला मग बघूया आपण M3चे क्वेश्चन्स. आणि तवलंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स देतो आणि ज्या काही टिप्स आहे थोड्या त्या आपण देतो. तवलंग तुम्ही हे कंटिन्यू करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोल्युशन पण देतो. तो सोल्युशन हे क्वेश्चन पण नोट डाऊन करा. जे सोल्युशन राहील ना ते एका नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. त्याच्याने काय होईल, तुम्हाला हेल्प होईल की. आणि ते जरी तुम्ही थोडं 2दा-3दा ट्राय करून बघितलं ना, तुम्ही इफेक्टिव्हली पेपर लिहून येशाल. चला तर मग बघूया आपण आता. चला तर मित्रांनो बघा, हे आहे M3चे इम्पॉर्टन्स क्वेश्चन. तर बघा, पहिल्या क्वेश्चनमध्ये 10 मार्काचा क्वेश्चन असतो, त्यात 6 MCQ असतात. तर मोस्ट जनरल सोल्युशनवर एक क्वेश्चन नेहमी येतो. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी वेक्टर प्रॉपर्टी ज्या असतात आपल्या त्याच्यावर येतो. स्टँडर्ड डेव्हिएशनवर एक येतो, जे स्टँडर्ड लाईन इक्वेशन किंवा डायरेक्शन स्टोक लाईन थेरमच्या इक्वेशनवर एक इक्वेशन आहे. फक्त आहे ना, डेरिव्हेटिव्ह टाकायचं आणि डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं राहतं. बाकी यात काहीच नाही डिटेलमध्ये. आणि बघा आता, हे जे MCQ आहे, MCQ जे आहे ते कुठून येतं बघा. हे जे MCQ आहे ना, तर हे बुकच्या बॅकला MCQ दिलेले तिथूनच पडतं. कारण की माझा मला सांगतो 2 इयरचा एक्सपिरियन्स आहे. मी इथून मागे पण मुलांना IMP काढून दिलेले होते, तर यातलेच पडलेले. तुम्ही एक एक पेज जरी बघितलं ना तरी होऊन जाईल. सुरुवातीचे जरी बघितले तरी तुम्हाला कळून जाईल. असे थोडे जरी केले ना तरी तुमचे म्हणजे हे फक्त थोडे चेंजेस आहे नंतर होऊन, बाकी काही नाही. हे बघा, तुम्ही वाटलंच तर काय करशाल, तुम्हाला पेज नंबर पण सांगून देतो मी. तुम्ही जाऊन किती बघशाल पेज नंबर, हे बघा पेज नंबर बघशाल A27 26 अपेंडिक्स मध्ये दिलेलं आहे. हे बघा अपेंडिक्स मध्ये. वाटलंच तर मी हे पण तुम्हाला शेअर करून देतो, वाटलंच तर माझ्या व्हॉट्सअपच्या नाही, माझ्या यूट्यूबच्या याला शेअर करून देतो मी तुम्हाला. MCQ जे जे वाटतं ना त्याचे फोटो काढून टाकून देतो. तेवढे तुम्ही म्हणजे लक्ष देऊन घ्या फक्त. हे बघा, यातलेच पडतात मोस्टली. कारण की माझा अबाउट 2 इयरचा एक्सपिरियन्स याच्या बाहेर पडतच नाही. चला बघूया आपण. आता सेकंड क्वेश्चन आहे. तर हे आपला सेकंड क्वेश्चन मध्ये काय पडतं, फर्स्ट 4 मोमेंट फाइंड आउट करायला लागतं. ते एक्स वायच्या म्हणजे याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर असतं कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन फ्रॉम डाटाच्या बेसिसवर फाइंड आउट करायला लागतं. प्रोबॅबिलिटी आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन या 4 टाईपवरच प्रॉब्लेम पडतात. हे वरचे 3 करा, हा नाही केला तरी चालून जाईल, तरी याच्यावर तुमचं काम होऊन जाईल. त्याच्यानंतर क्वेश्चन 4 आणि 3 मध्ये हे क्वेश्चन पडतात. angles between velocity and acceleration or tangent and curve, probability problems. आता सेकंड क्वेश्चन पडेल प्रॉब्लेम्स ऑन इरोटेशनल अँड सॉलिनॉइडल इक्वेशन. त्याच्यानंतर पडेल वन डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह एक पडतो. आणि क्वेश्चन 6 आणि 7 मध्ये ग्रीन्स लामिस थेरम अँड गजेस डायव्हर्जन थेरम स्पेअर सरफेसवर एक प्रॉब्लेम पडतो. आणि लास्ट क्वेश्चन मध्ये 1 डायमेन्शनल हीट इक्वेशन आणि 2 डायमेन्शनल हीट इक्वेशन. तर हा जो आहे ना ॲज इट इज पडतो कायम स्वरूपी. मी याची तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो. हा प्रॉब्लेम लय मोठा आहे पण माझी ट्रिक्स अशी आहे ना, तर तुम्ही इतक्यात सॉल्व्ह करशाल सेकंदात.
आणि तेवढे जरी अप्लाय केले ना, तरी तुमचा पूर्ण प्रॉब्लेम ध्यानात राहील. आता बघू मग आपण कसं सॉल्व्ह करायचं आणि हे जे आहे ना, बघून घ्या, वाटलं स्क्रीनशॉट मारून घ्या. तसं मी आहे ना WhatsAppच्या आणि WhatsApp म्हणतो याला शेअर केलेलं आहे बघा. YouTube चॅनलच्या माझी जी पोस्ट आहे ना, म्हणजे जे फोटो शेअर करतात त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तशी मी याची पण लिंक टाकून देतो. चला तर तोवर तुम्ही अभ्यास करा. मी पुढचा व्हिडिओ बनवतो. म्हणजे सोल्युशन डायरेक्टली फाइंड आउट करून दाखवतो. एकदम इफेक्टिव्हली वेनी आणि ट्रिकनुसार. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आय विल गॅरंटी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये.